नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आज क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूडचा एक अतिशय महत्त्वाचा आणि एक्झाम पॉइंट ऑफ इम्पॉर्टन्सचा चॅप्टर आपण बघणार आहोत. वेग, वेळ आणि अंतर हा इतका महत्त्वाचा आहे कारण 2 ते 3 क्वेश्चन या पर्टिक्युलर चॅप्टर मधून आपण एक्सपेक्ट करतो आणि फक्त फॉर्म्युले हा या चॅप्टरचा एक छाप पडलेली आहे. वेगवेगळे अंतर म्हटलं की फॉर्म्युले पाठ करा तरच एक्झामला जमेल असा एक गैरसमज प्रत्येकाच्या डोक्यात नेहमी असतो. तोच दूर करण्यासाठी आज मी तो उभा आहे. एकही फॉर्म्युला न यूज करता फक्त लॉजिक लावून कोणतेही प्रॉब्लेम येऊ द्या, जर असे तुम्हाला ओढवता नाही आले तर मग बोलायचं. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहायचंय, आरामात कॉन्सेप्ट समजून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाची आणि अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॉइंट नोट डाऊन करायचे. परत परत व्हिडिओ बघावा लागू नये याची काळजी जर घ्यायची असेल तर आत्ताच शॉर्ट नोट बनवा, म्हणजे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्या फक्त शॉर्ट नोट्स यूज करून ते प्रॉब्लेम उडवता येतील. तर चॅप्टरचं नाव वेग, वेळ आणि अंतर. वेग, वेळ व अंतर. अतिशय आरामात आपण हा चॅप्टर बघणार आहोत. काही घाई नाहीये. आपला मेन मोटो हा असणार आहे की एक्झामला जे पण प्रॉब्लेम येतील ते सगळे कव्हर झाले पाहिजे. हा माझा मेन मोटो असणार आहे हा पर्टिक्युलर चॅप्टर कव्हर करण्यामागेचा. बघा, वेग, वेळ आणि अंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉर्म्युले, राईट. जे आपण नेहमी बोलतो की वेगचा फॉर्म्युला काय, वेळेचा फॉर्म्युला काय, अंतरचा फॉर्म्युला काय, हे आपल्या डोक्यात सगळ्यात पहिले चालू असणारी गोष्ट असते. पण याच्यापासून दूर राहायचं असेल तर छोटंसं लॉजिक लक्षात घ्या. कोणता पण एक टर्म उचला, वेग उचला, वेळ उचला आणि अंतर उचला, कोणता पण एक उचलायचा आणि त्याचं दुसऱ्याबरोबर काय रिलेशनशिप आहे हे लॉजिकली विचार करायचा. बघा, वेग, वेळ आणि अंतर आपल्या आयुष्यातला काही वेगळा भाग नाहीये. डेली बेसिसला आपण गाडी चालवतो, राईट. जर आपल्याला काही गाडी वगैरे करायचा असेल, सगळ्यात पहिला प्रश्न असतो की ज्या ठिकाणी आपल्याला जायचंय ते डिस्टन्स किती आहे. डिस्टन्स हा इंग्रजी शब्द आहे असंही म्हणणार नाही मी, कारण आपण नॉर्मल वापरतो किती डिस्टन्स आहे, राईट. नंतर दुसरा प्रश्न असतो जर डिस्टन्स आहे आपल्याला जायला किती वेळ लागेल, म्हणजेच काय अंतर किती कापणार आहे आपण, राईट. आणि जर अंतर आपण कापणार आहे हे तुमच्या स्पीडवर डिपेंड असेल. गाडी जर फास्ट पळवली तर ऑब्व्हियसली तुम्ही ते अंतर लवकर पार करणार. गाडी हळूहळू चालवली तर ते अंतर पार करायला तेवढा जास्त वेळ लागेल. या तिन्ही ज्या गोष्टी मित्रांनो एक दुसऱ्यावर परिपूर्णपणे डिपेंडंट आहेत. कारण जर एक गोष्ट हलवली, मी बोलतो मी डिस्टन्स हलवलं, मी बोलतो मला जे 100 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं ते मी 200 किलोमीटर केलं. आता जर मी ते 200 किलोमीटर मला डिस्टन्स पार पाडायचंय तर ऑब्व्हियसली अंतर वाढलं तर मला लागणारा वेळ तो पण वाढणार आहे. आणि स्पीड डिपेंड करेल वेळ किती लागतो या गोष्टीवर. गाडी जर जास्त पळवली ती स्पीड कमी होणार आणि त्याच्यानुसार डिस्टन्स किती वेळेत कव्हर करणार हे आपल्याला सांगता येणार. तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, ह्या तिन्ही गोष्टी एक दुसऱ्यावर परिपूर्णपणे डिपेंडंट आहेत, राईट. जर मी तुम्हाला बोललो की अंतर काय असतं तर सर अंतरला जर मला लॉजिकली डिफाईन करायचं झालं, अंतर यालाच इंग्लिशमध्ये डिस्टन्स असं म्हणतात, डी ने रेफर करतो आपण. मला सांगा, मला जर डिस्टन्स बद्दल बोलायचं गेलं तर डिस्टन्स म्हणजे काय, मी किती एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत जाण्यासाठी मला किती पर्टिक्युलर डिस्टन्स कव्हर करायचं ते आपण किलोमीटर मध्ये मोजतो. हे कशामध्ये मोजणार मी, एकतर मी मीटर मध्ये मोजणार किंवा मी किलोमीटर मध्ये मोजणार, चॉईस तुमची आहे, राईट. वेग काय असणार, वेग म्हणण्यापेक्षा पहिले वेळ बोलतो मी. वेळ म्हणजे काय, टाइम. जर मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वेळ किती लागणार, राईट. अंतरावर वेळ डिपेंड असणार. मला तर तुम्ही मला विचारलं तुला एका ठिकाणी जायला किती वेळ लागणार, तर माझा प्रश्न असेल मला किती डिस्टन्स कव्हर करायचंय, मला किती लांब जायचंय हा प्रश्न असणार. वेळ आपण जनरली एक तर मी याला सेकंदात मोजणार किंवा मग आवर म्हणजे काय तासामध्ये मोजणार. फक्त बेसिक देतोय, माहिती खूप बेसिक जातोय, आपण ग्राउंडला टच करतो. पण मित्रांनो इथूनच तुमची बिल्डिंग बनणार आहे, त्याच्यामुळे एकदम माझ्याबरोबर राहायचंय. ज्या गोष्टी सांगतोय फक्त ऐकत राहायचंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेग, यालाच मी काय बोलतो, स्पीड. आता बघा, 2 गोष्टी मला माहिती आहे, कोणत्या, अंतर आणि वेळ. तर एका विशिष्ट वेळेत कापलेलं अंतर, काय बोललो मी, एका विशिष्ट वेळेत कापलेलं अंतर म्हणजेच माझा वेग. आता याच्यामध्ये 2 गोष्टी असल्या, मी काय बोललो, विशिष्ट वेळेत कापलेले अंतर. म्हणजेच काय झाला, माझा वेग झाला. आता बघा, याच्या ज्या मी व्याख्या तुम्हाला देते त्यामध्ये 2 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे काय, वेळ, दुसरी गोष्ट म्हणजे काय, अंतर.
म्हणजेच काय, माझा वेग कोणावर डिपेंड आहे, वेग माझा वेळेवर पण डिपेंड आहे आणि त्या अंतरावर पण डिपेंड आहे, राईट. जर मी वेगाला एकक लिहायला गेलो तर वेग म्हणजे काय, मी जे डिस्टन्स कापतोय ते किती वेळेत कापतोय त्यालाच काय म्हणते मला, किलोमीटर पर आवर. यालाच तुम्ही काय बोलणार, किमी पर तास. बघा याच्यावरूनच व्याख्या ठरते एका विशिष्ट वेळेत कापलेलं अंतर. किलोमीटर काय तुमचा, हा तुमचा एक विशिष्ट डिस्टन्स आहे, राईट. 4 किलोमीटर 5 किलोमीटर डिस्टन्स म्हणजेच काय झाली, हे झालं माझं अंतर एका विशिष्ट वेळेत. म्हणजे काय, तासामध्ये मी किती अंतर कापतो, एका तासात मी किती अंतर पार केलं, हेच झालं माझं त्याचं एकक, किलोमीटर पर आवर. आता हे जर बेसिक डेफिनेशन बघितलं तर मला सांगा, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर झालं, 1000 मीटर झालं. आणि 1 तास म्हणजे किती सेकंद झाले, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात मित्रांनो. याला जर मी थोडं सॉल्व्ह केलं ना, 200 200 जाणार, 2×5 = 10, 2×18 = 36. हा 5/18 नंबर तुम्ही नेहमीच ऐकला असेल. जर मला किलोमीटर टू मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल, नेहमी बोलतो 5/18 ने मल्टिप्लाय करा. हे मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये सांगेल. मला फक्त सांगायचं 5/18 येतो कुठून, कारण हा तुमच्या एक्झामला तुम्ही खूप पुस्तकात बघितलं असेल की 5/18 ने नेहमी आपण मल्टिप्लाय करत असतो. तर बघा इथे सगळ्यात महत्वाची आतापर्यंत शिकलेल्या गोष्टीचा ओव्हरव्ह्यू देतो. 3 गोष्टी असतात, वेग, वेळ आणि अंतर. मी तुम्हाला बोलतोय तिन्ही गोष्टी एक दुसऱ्यावर कम्प्लिटली डिपेंडेंट असतात. एक गोष्ट जर हलवली तर बाकीच्या 2 गोष्टीही हलणार, ही पक्क. त्याच्यामध्ये सगळ्यात मी तुम्हाला बोललो कोणती पण एक गोष्ट उचलायची आणि ती बाकीच्या 2 बरोबर कम्पेअर करायची. आता हे सगळं राहू द्या, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुम्हाला जी बोललो ना ती म्हणजे तुमचा वेग, स्पीड. ही काय असते, नेहमी किलोमीटर पर आवर याच्यामध्ये आपण मोजतो एका विशिष्ट अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ. मला एक विशिष्ट अंतर कापायचंय, त्यासाठी जो वेळ लागतो त्याला मी स्पीड बोलतो. ती कशामध्ये घेतो मी, किलोमीटर पर आवर मध्ये घेतो. आता एक पाऊल पुढे जातो. बघा मी काय बोललो तुम्हाला, स्पीड असते माझी किलोमीटर पर आवर. मला सांगा किलोमीटर म्हणजेच काय झालं, माझं डिस्टन्स झालं, त्याला मी डी लिहू, आणि हवर काय झाला माझा, वेळ झाली, याला मी टी लिहू. म्हणजेच काय, माझा स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला येतो. याला जर लिहायला गेलं तर माझा वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मी बघा फॉर्म्युला डिराईव्ह केला नाही किंवा तुम्हाला पाठ करायला लावत नाही, तुम्हाला फक्त एक एकक लक्षात ठेवायला लावतोय की माझं जे स्पीड असतं ते असतं डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे काय माझं किलोमीटर, आणि हवर म्हणजे काय झाली माझी वेळ. म्हणजे आता मला एक गोष्ट कळाली, मला जर कोणी स्पीड विचारलं मी बोलतो किलोमीटर पर तास, हा झाला त्याचा एकक. आणि तेच मला जर त्याचा फॉर्म्युला विचारला, किलोमीटर म्हणजेच काय सर माझा अंतर, आणि टाइम म्हणजे काय माझा वेळ, म्हणजे वेग माझा अंतर भागिले वेळ, हा त्याचा झाला फॉर्म्युला. मी पाठ केलेला नाही, फक्त एवढाच फॉर्म्युला पूर्ण चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला परत दुसरा कोणताच फॉर्म्युला मी पाठ करायला लावणार नाही, हे माझं प्रॉमिस. चला थोडं पुढे जातो. सध्या आपण हे थोडं मिटूया, हे पण थोडं मिटवतो, हे पण जाऊ देतो. आतापर्यंतचं फक्त मी कन्क्लुजन घेतो जे आपण बघितलंय. बघा मी तुम्हाला काहीच दिलं नाही, फक्त एक फॉर्म्युला दिला, एस बरोबर पण जरा मिटवतो मी. ओके, आपण काय बोलतोय, तुम्हाला मी फॉर्म्युला दिला स्पीडचा. स्पीड काय बोललो मी तुम्हाला, डिस्टन्स अपॉन टाइम. एकच फॉर्म्युला तुम्हाला दिला. याच्यानंतर तुम्हाला बोललो तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये. याच्यावरून जर मला कोणी विचारलं सर डी चा काय व्हॅल्यू असेल, तर आता डी काय येणार, डी म्हणजेच काय एस इंटू टी. याच्यावरून हा फॉर्म्युला आरामात डिराईव्ह होणार, कारण याच्यामध्ये मला एस माहिती तर डी पण काढता येईल. या दोघांना जर मल्टिप्लाय केलं एस इंटू टी तर माझा डी चा फॉर्म्युला निघणार. याच्यावरून तिसरा फॉर्म्युला पण निघेल मित्रांनो. हा झाला स्पीडचा, झाला डिस्टन्स. आता मला कोणी टाइम विचारलं तर टाइम काय येणार सांगा मला, हा डी अपॉन एस नाही का होणार. बघा इथून सुरू केलं होतं. मला फक्त काय माहितीये की वेगाचं युनिट किलोमीटर पर आवर असतं, मला एवढीच गोष्ट माहिती, म्हणून मी त्याच्यावरून काय लिहिलं डिस्टन्स अपॉन टाइम. आता त्याच्यावरून डिस्टन्स काय निघणार, या दोघांना मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटणार डिस्टन्स. तेच टाइम म्हणजे काय, जर मी हा स्पीड जर इकडे नेली, हा इथं गुणिले इकडे भागी नेणार तर मला तिसरा फॉर्म्युला निघणार. एकाच फॉर्म्युला मी बाकीचे 2 फॉर्म्युले डिराईव्ह केले. एक्झाम तुम्हाला हेच करायचंय, कोणतं एक लक्षात ठेवायचं, डिराईव्ह करायला मायक्रो सेकंड सुद्धा लागणार नाही पेपरवर, राईट. ते 2 फॉर्म्युले काढले. आता तुम्हाला सुरुवातीला जे बोललो होतो, आता थोडं एक पाऊल एक्झामकडे जाऊया. हे झालं सगळं बेसिक. आता आपण थोडंसं एक पाऊल पुढे जातो. आता मी काय बोलतो,
मी तुम्हाला 3 केस घेणार आहे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. केस 1, केस 2 आणि केस 3. या 3 केसेस मी तुम्हाला शिकवणार आहे. आता 3 केसेस कशासाठी? या 3 केसेस तुम्हाला त्यांची एक दुसऱ्यावरची डिपेंडन्सी प्रूव्ह करून देण्यासाठी. आता मी सपोज काय बोलतो माहिती का? मी बोलतोय मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय, ए पासून बी पर्यंत. आता बघा, हा प्रवास करताना वेग, वेळ आणि अंतर हे एक दुसऱ्यावर कसे डिपेंड आहेत हे तुम्हाला एका छोट्याशा उदाहरणावरून सांगतो. मला सांगा, मी डिस्टन्स आहे, मी बोललो की मला 500 मीटर एवढं डिस्टन्स जायचंय. किती जायचंय? 500 मीटर एवढं डिस्टन्स मला कव्हर करायचंय. बरं, आता मला सांगा, म्हणजे माझं डिस्टन्स फिक्स आहे 500 मीटर. मला एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत 500 मीटर डिस्टन्स कव्हर करायचंय, तर मला लागणारा वेग आणि मला लागणारा वेळ एक दुसरं कसं डिपेंड असेल ते आपण बघू. बघा, आता मी काय करतो, मला डिस्टन्स काय आलं? 500 मीटर आहे. मी बोललो मी पहिले जाणार 50च्या स्पीडने. माझी किती? 50च्या स्पीडने. म्हणजे इथून मी सुरू केलं कितीच्या स्पीडने? 50 किलोमीटर पर आवर या स्पीडने गेलो. मला सांगा, जर मला 50च्या स्पीडने जायचं असेल 500 एवढं मीटर अंतर कापायला, तर मला वेळ किती लागणार? सर, डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स अपॉन स्पीड. हे पाहिजे हा फॉर्म्युला, बरोबर ना? तर मला टाइम किती लागणार? हा मला टाइम लागणार 500 भागिले किती? 50. तर मला वेळ लागतोय T1 किती लागतोय मला? 0 गेला 10 तास लागतात. बघा, जेव्हा स्पीड 50 होती तेव्हा किती वेळ लागला? 10. माझं डिस्टन्स फिक्स आहे. मला माहिती आहे मला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी 500 मीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायचंय, 500 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करायचंय. तर जर मी माझी बाईक 50 स्पीडनं चालवली तर मला 10 तास लागतात. आता मी काय करतो? स्पीड वाढवतो. मी बोलतो आता आपल्याकडे सुपरमॅन आहे, तो जाणार 100च्या स्पीडने. 2 मित्रांनी सुरू केलं, पहिल्याने 50च्या स्पीडने गेलं तर त्याला 500 मीटर डिस्टन्स कापायला 10 तास लागले. आता मी स्पीड वाढवली. स्पीड किती केली मी आता? 100 केली. जर स्पीड 100 केली तर मला वेळ किती लागेल? सर, परत तेच, डिस्टन्स 500, स्पीड 100, 0 गेला, मला लागणार 5 तास. आता याच्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काय कळलं मला ते सांगा. जर तुम्ही S1 आणि S2 कम्पेअर केलं, पहिले माझ्याकडे 50ची स्पीड होती, नंतर माझ्याकडे 100ची स्पीड झाली, राईट? जेव्हा माझ्याकडे 50च्या स्पीडने मी चाललो होतो तेव्हा 10 तास लागतात आणि 100च्या स्पीडने 50 तास लागतात. म्हणजे मला सांगा, जर जेव्हा मी स्पीड वाढवली तेव्हा टाइम काय झाला रे? टाइम कमी झाला. इथं कोणाला काय डाऊट आहे? जर माझी मी स्पीड वाढवली तर मला वेळ कमी लागतोय. आणि ही कॉमन गोष्टी पण प्रॅक्टिकल आहे. जर 2 मित्र एक डिस्टन्स कव्हर करतात ते फिक्स, पहिला 50च्या स्पीडने चाललाय, दुसरा 100च्या स्पीडने चाललाय, तर जो जास्त स्पीडने जाईल तो लवकर पोहोचेल. म्हणजेच काय, जर माझा डिस्टन्स सेम असेल, मला माहिती माझा किती अंतर कापायचंय, त्या केसमध्ये जर मी स्पीड वाढवली तर मला लागणारा वेळ तो कमी असेल. मी स्पीड कमी केली तर मला लागणारा जो वेळ आहे तो काय असेल? जास्त असेल. म्हणजेच काय, मला जे महत्वाचं रिलेशन याच्यावरून जे भेटेल ते काय भेटतंय? स्पीड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम. हे एक महत्वाचं रिलेशन मला याच्यावरून भेटेल, राईट? आता याच्यावरून आणखी एक गोष्ट ही पण भेटेल, जर यांचे जर रेशो बघितले मी यांचे रेशो बघितले, जर आता इथे रेशो घ्या, कशाचे रेशो घ्यायचे? मला स्पीड अँड टाइमचा रेशो घ्यायचा आहे. बघा, स्पीड S1 S2 हा जर मी रेशो घेतला, S1 किती रे माझा? 50. S2 किती माझा? तर 100. 0 गेला, 5 1 5 5 2 1:2. हा माझा S1 S2 S2 झाला. तेच आता मला T1 S2 T2 घेऊन दाखवा. पहिल्याला किती वेळ लागला रे? 10. दुसऱ्याला किती वेळ लागला रे? 5. 5 1 5 5 2 10. काय आला? 2:1. आता तुम्ही हे दोघं रेशो कम्पेअर करा. हे दोन स्क्रीनवरचे रेशो बघा. हा 1:2 आहे, हा काय 2:2 आहे. म्हणजे याचा उलटा होता, राईट? म्हणजेच काय, दोघांमध्ये रिलेशन इन्व्हर्स आहे. जर स्पीडचा रेशो 1:2 असेल तर माझ्या टायमाचा रेशो 2:1 असेल. आता काही तुमच्या समोर मी एक सिंपल एक्झाम्पल ठेवतो, आन्सर तुम्ही द्या. मला सांगा, स्पीडचा रेशो 3:4 आहे, तर टायमाचा रेशो काय असेल? सर 4:3. सर स्पीडचा रेशो 5:8 आहे, तर टायमाचा रेशो काय असेल? सर 8:5. सर स्पीडचा रेशो 11:32 आहे. काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. जर स्पीडचा रेशो 11:32 आहे तर टायमाचा रेशो काय असेल? 32:11.
बोलायला या गोष्टी आता तुम्हाला ऐकायला सिंपल जातात, पण ह्या तुमचे मोठे मोठे प्रॉब्लेम उडवणार. याच्यावरून एक महत्वाचं कंक्लुजन हे येतं, सर जर स्पीडचा रेशो x ॲज टू y असेल तर टायमाचा रेशो y ॲज टू x असणार. म्हणजेच काय, स्पीड आणि टाइम हे एक दुसऱ्याला इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात. केव्हा, जेव्हा माझं डिस्टन्स सेम असतं तेव्हा. ही अतिशय महत्वाची आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायची गोष्ट. फॉर्म्युले काहीच पाठ केला नाही, प्रॅक्टिकली आपण बघितलं. जर मला ए पासून बी एवढं अंतर मला माहिती आहे, त्या केसमध्ये मी आणि तुम्ही दोन्ही ट्रॅव्हल करतोय. जर माझ्या बाईकची स्पीड मी जास्त ठेवली तर ऑब्व्हियसली मी लवकर पोहोचणार. जर माझी मी स्पीड कमी केली तर तो उशिरा पोहोचणार, पण त्याला जास्त वेळ लागणार. प्रॅक्टिकल गोष्ट आहे. हे सिनारिओ लक्षात ठेवून अभ्यास करायचा मित्रांनो. एक्झामला पाठ करायला जाऊ नका. पाठ करायला जाशाल काय काय पाठ करणार, अंत आहे का तुमच्या सिलेबसला? तुमच्याकडे क्वांटिटेटिव्ह आहे, तुमच्याकडे रिझनिंग आहे, तुमच्याकडे इंग्लिश आहे, तुमच्याकडे जनरल अवेअरनेस आहे, तुमच्याकडे बँकिंग अवेअरनेस आहे, किती सारे विषय, काय काय पाठ करणार, राईट? लॉजिकल लक्षात ठेवणं हा एक्झामचा एक स्मार्ट वे, तोच नेहमी यूज करा, तर तुम्ही प्रत्येक विषयाला न्याय देऊ शकणार आहे. चला, पहिली गोष्ट तर मला कळाली की मी जेव्हा डिस्टन्स सेम ठेवलं तेव्हा बाकीच्या गोष्टी काय होतात. आता मी काय करतो माहिती का, आता मी केस 2 मध्ये टाइम फिक्स करतो. जर मी बोललो माझा जो टाइम आहे मला 5 तासात पोहोचायचंय. आता बघा मी सीन काय घेतला माहिती का, की मला एक अंतर कापण्यासाठी 5 तास लावायचे. हे माझा फिक्स सिनारिओ आहे. आता मी काय करतो, डिस्टन्स वेगवेगळं करतो. मला सांगा, मी सपोज बोलतोय की मला जे अंतर कापायचंय, ते सपोज मला 25 किलोमीटर एवढं अंतर कापायचंय. बघा, मला वेळ किती लावायचा आहे, 5 तासात. एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत पोहोचण्याला मला 5 तास लावायचे. ही पहिली गोष्ट झाली. आता मी काय बोलतोय, ते अंतर मला ते 5 तास जे लावायचे, मला 25 किलोमीटर एवढं अंतर कव्हर करायचंय 5 तास मध्ये. तर मला टाइम किती, मला स्पीड किती असणार माझी, S1 5 किलोमीटर अंतर कापायचे. किती तासात कापायचे, 5 तासात एवढं कापायचे. माझे तास फिक्स आहे, तर मला स्पीड किती असेल, जर मी मला स्पीड विचारली तर ते किती असणार, 25/5 म्हणजे मला 5 किलोमीटर पर आवर. इथं मी सिंपल जर तुम्हाला सांगायला गेलं तर हा फॉर्म्युला वापरला. फॉर्म्युला म्हणजेच काय, मी काय पाठ वगैरे करत नाहीये, मी तुम्हाला फक्त जे सिंपल लॉजिक दिलंय पहिलं ना, तेच तेवढंच लक्षात ठेवा. बाकीचे दोन्ही त्याच्यावरून डिराइव्ह होतात, बरोबर. तर इथे मला 5 तास लागतात, 5 किलोमीटर स्पीड आहे. आता जर बोलतोय मी, मला जे डिस्टन्स कव्हर करायचे ते 50 आहे, तर मला सांगा किती स्पीड असली पाहिजे माझी. म्हणजेच काय, मला 5 तासामध्ये 50 किलोमीटर कव्हर करायचे. मला माहिती आहे मला 5 तास प्रवास करायचाच आहे. माझी जे डिस्टन्स आहे ते 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स 5 तासात कव्हर करायचं. तर माझी स्पीड किती असली पाहिजे, 50/5 म्हणजेच किती, 10 किलोमीटर पर आवर. इथे बघा, जेव्हा डिस्टन्स 25 होतं तेव्हा स्पीड किती आली, 5. जेव्हा डिस्टन्स वाढवलं तेव्हा स्पीड पण काय आली, वाढली. म्हणजेच काय, जर मी डिस्टन्स आणि स्पीड बद्दल बोलायला गेलं, जर माझं डिस्टन्स वाढवलं तर माझी स्पीड पण बघा, 25 पासून 50 जर राईट डिस्टन्स वाढला तर माझी स्पीड पण वाढली. तर स्पीड पण काय होते, वाढते. म्हणजे डिस्टन्स आणि स्पीड हे एक दुसऱ्याला डायरेक्टली प्रपोर्शनल. हे केव्हा, जेव्हा टाइम फिक्स आहे. आता एकदम सोप्या भाषेत सांगतो. मला सांगा, मी माझा टाइम फिक्स करतोय. फॉर एक्झाम्पल, मला औरंगाबाद पासून नाशिक मध्ये 5 तासात पोहोचायचंय. म्हणजेच काय, मला 5 तास जर्नी करायचीच आहे. आता माझा माझा जो टाइम आहे तो फिक्स झाला की मला 5 तास प्रवास करायचा आहे. आता बाकीचे 2 टर्म कोणते उरले, माझे बाकीचे 2 टर्म उरले, वेळ आणि डिस्टन्स, राईट. आता मी काय बोलतो, मला 5 तासात औरंगाबाद ते नाशिक ही प्रवास करायचा आहे. जर माझं डिस्टन्स मी 25 किलोमीटर ठेवलं, म्हणजेच काय, मी बोलतो की मला 25 किलोमीटर एवढं अंतर कापायचं ह्या 2 स्टेशनांच्या दरम्यान. जर 25 किलोमीटर अंतर कापायचंय, 5 तास प्रवास करायचा आहे, म्हणजे स्पीड किती असली पाहिजे, 5 किलोमीटर पर आवर. कसं काढलं, तर सिंपल, माझं डिस्टन्स अपॉन टाइम, तोच तर माझा वरती फॉर्म्युला आहे. आता मी काय केलं, पहिले मी माझं अंतर 25 किलोमीटर घेतलं, नंतर माझं मी अंतर वाढवलं. किती केलं अंतर, 50 किलोमीटर केलं. आता जर मी अंतर माझं 25 पासून 50 केलं तर माझी स्पीड पण वाढते, बरोबर. पहिले स्पीड किती होती, 5 किलोमीटर, जेव्हा मी 25 किलोमीटर जात होतो. आता मी 25 ते 50 किलोमीटर केलं तर माझं जे स्पीड आहे ती किती झाली, 10 किलोमीटर झाली. याचा अर्थ काय, सर जर तुम्ही डिस्टन्स जर वाढवली तर स्पीड पण वाढते. म्हणजे दोघांचा जो रिलेशन ते कसे डायरेक्ट प्रपोर्शन आहे. आता याच्यावरून आपण परत इथं काय करू, ह्या केसचा रेशो घेऊ. मला सांगा, D1:D2 किती माझं, सर डिस्टन्स पहिले किती होतं, 25, नंतर डिस्टन्स किती होतं, 50, त्यांचा रेशो काय आला, 1:2. आता तुम्ही स्पीडचा रेशो बघा,
S1 S2 S2. पहिले स्पीड किती होती माझी सर 5, नंतर स्पीड किती होती माझी 10. यांचा रेशो घ्या, हा पण 1:2 येणार. म्हणजेच काय, हे दोघं रेशो नेहमी सेम असणार. म्हणजे एक्झामला जर तुम्हाला डिस्टन्सचा रेशो दिलेला आहे तर तोच तुमचा काय असणार, स्पीडचा रेशो असणार. हेच मला तुम्हाला समजून सांगायचं होतं उदाहरणाद्वारे. मी एवढं कॅल्क्युलेशन का करतो, एक्झामला डेरिव्हेशन येणार आहे का, बिलकुल नाही. मला फक्त तुम्हाला समजून ह्या गोष्टी सांगायच्या आहेत की हे टर्म येतात कुठून. तुम्हाला रेशोमध्येच खेळायचं मित्रांनो, पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला रेशोमध्येच खेळायचं आहे. ही गोष्ट तुमच्या डोक्यात फिक्स ठेवा. बघा मी पहिले काय केलं, आता डिस्टन्स माझं फिक्स ठेवलं, नंतर काय फिक्स ठेवलं मी, माझा टाइम फिक्स ठेवला. आता मी काय करतो, माझी स्पीड फिक्स ठेवतो. सपोज बोलतो मी माझी जी स्पीड आहे, स्पीड ठेवतो मी सपोज माझी 10 km/h. ही माझी स्पीड मी फिक्स केली, बरोबर. आता मी स्पीड फिक्स करून हे ट्राय करतो की माझ्या डिस्टन्स आणि टाइम मध्ये काय रिलेशन असेल. मी एक क्वांटिटी फिक्स करतोय, बाकीतून क्वांटिटी काढतोय, बाकी मी काहीच करत नाहीये. आता बघा इथे माझी स्पीड किती केली मी, 10 km केली. आता सपोज मी T1 बोलतोय, T1 मी बोलतोय 2 आवर. तर मला सांगा T1 2 आवर बोलला, माझा D1 किती येणार, डिस्टन्स काय माझा, स्पीड इंटू टाइम. सो 10 × 2 20 किलोमीटर. तेच सपोज मी आता टाइम बोलतोय 4 आवर लागणार बोलतोय, तर माझा D2 किती येणार मित्रांनो, सिंपली 10 × 4 40. मी आता काय केलं, स्पीड फिक्स केली. मी बोललो की मी 10च्या स्पीडने जाणार. जर 10च्या स्पीडने मला 2 तास प्रवास केला मी, तर मी किती लांब जातो, मी 20 किलोमीटर लांब जातो. तेच जर 10च्या स्पीडने मी 4 तास प्रवास केला तर मी किती लांब जातो, 40 किलोमीटर जातो. इथे जर बघितलं मी, जेव्हा माझा टाइम वाढवतोय, 2चा किती केला 4 केला, तेव्हा माझा डिस्टन्सही वाढतोय. म्हणजेच काय, माझं डिस्टन्स आणि टाइम हे पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इथे जर रेशोमध्ये खेळायला गेलं तर मला एक गोष्ट कळेल, सर पहिले माझा मी जर टायमाचा रेशो घेतो T1 S2 T2 किती येणार, तो T1 किती माझा 2, T2 किती माझा 4. सो 1:2. तोच तुम्ही आता डिस्टन्सचा रेशो घ्या, D1 S2 D2. पहिलं D1 किती होतं माझं 20, D2 किती होतं, दुसरं किती होतं 40, 20 × 21 20 × 40 1:2. तुम्ही दोघं रेशो बघा, परत सेम असणार. तर सगळ्या लेक्चरचा एक 10 सेकंदात ओव्हरव्ह्यू देतो. फक्त स्पीड आणि टाइम, स्पीड आणि टाइम या दोनच क्वांटिटी अशा आहेत ज्यांचा रेशो उलटा असतो. जर स्पीडचा रेशो x:2y असेल तर टाइमचा रेशो y:x असतो. बाकीच्या उरलेल्या क्वांटिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे काय, त्याचे रेशो सेम असतात. एक्झाम्पल देतो, जर तुम्हाला डिस्टन्सचा रेशो दिलाय तर तोच तुमचा स्पीडचा रेशो असणार. तुम्हाला जर डिस्टन्सचा रेशो दिलाय तर तोच तुमचा टायमाचाही रेशो असणार. फक्त स्पीड अँड टाइम ST मी असं लक्षात ठेवतो. ST काय असते, आपली बस. फक्त या बसलाच जो रेशो आहे तो नेहमी उलटा घ्यायचा. बाकी डोळे झाकून बाकीचे कोणत्याही क्वांटिटी असेल तर त्यांचा रेशो इक्वल घ्यायचा. ही आतापर्यंतचा लेक्चरचा शॉर्ट आणि स्वीट ओव्हरव्ह्यू. आणि तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही स्वतःहून काही क्वांटिटी घेऊन बघा आणि ट्राय करा. बघा आन्सर तुम्हाला जे एक्सप्लेनेशन येणार ते तुम्हाला स्वतः सांगणार की या गोष्टी ज्या आहेत त्या फॅक्ट आहे, बरोबर. तर आतापर्यंत जे डिस्कस केलं ना त्याचा एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतो. काय काय शिकलो आपण आतापर्यंत हे सगळं मिटवून टाकतो. आता आपण प्रॅक्टिकली बघूया. बघा मी सगळ्यात पहिलं बघितलं जे माझा वेग होता स्पीड, त्याचं युनिट बघितलं मी km/h होतं. किलोमीटर म्हणजेच काय झालं डिस्टन्स, आवर म्हणजे काय झाला टाइम. म्हणजे मला याच्यावरून स्पीडचा एक फॉर्म्युला भेटला, डिस्टन्स अपॉन टाइम. यालाच जर मी बोलायला गेलं तर माझं अंतर भागिले वेळ. खूप जण वाटतं सर मराठी लेक्चर इंग्लिशचे टर्म का घेतात. मित्रांनो डिस्टन्स स्पीड हे आपण रेली यूज करणारे वाक्य आहेत, राईट. याच्यामागे काही नवीन इंग्लिश शिकायची गरज नाही. स्पीड आपण नॉर्मली बोलतोय बाबा कितीच्या स्पीडने चाललाय, याच्यामध्ये आपण बोलत नाही कितीच्या वेगाने चाललाय, राईट. आणि हे टर्म मी याच्याकरता यूज करतो मित्रांनो, कारण याच्यावरून फॉर्म्युले लक्षात ठेवणं थोडं इझी जातं, राईट. तर पहिले बघितलं की स्पीड करता ह्या टर्म. नंतर मी काय बघितलं, जर माझा स्पीडचा रेशो S1 S2 S2 हा x:y असेल तर याच्यावरून माझा जो T1 S2 T2 मी घेईल तो काय असेल माझा y:x. एक महत्वाचं रिलेशन मी डिराईव्ह केलं की माझा स्पीड अँड टाइम हे नेहमी एक दुसऱ्याला अपोजिट असतात. परफेक्ट. आणि बाकीच्या ज्याच्या क्वांटिटी डिस्टन्स स्पीड किंवा डिस्टन्स टाइम यांचे रेशो काय असणार नेहमी सेम असणार. याच्यामध्ये काही उलाढवी करण्याची गरज नाही. हा आतापर्यंतचा शॉर्ट ओव्हरव्ह्यू होता. समजला असेल वेल अँड गुड. नसेल समजे मी जेव्हा मी प्रॉब्लेम्स घेईल तेव्हा तुमचे हे कन्सेप्ट आणखी जास्त क्लिअर होणार आहे. परफेक्ट. थोडंसं पुढे जाऊया आता. थोडंसं पुढे येऊया. आता मला सांगा, आता याच्यामध्ये एक टर्म जे असतील ते असं सरासरी वेग, जे एक्झामला नेहमी विचारलं जातं. सरासरी वेग काय असतो. सरासरी आपण नेहमी शिकलोय, त्याला ऍव्हरेज असंही म्हणतात.
सरासरी नेहमी काढत असताना सरासरी डिसाईड होते. सपोज मी औरंगाबाद नाशिक मला प्रवास करायचा आहे, राईट. तर मी औरंगाबाद ते नाशिक हे जे अंतर कव्हर करतोय हे माझं पर्टिक्युलर अंतर आहे. पण ऍव्हरेज म्हणजे काय, मी समजा असं बोललो की मी औरंगाबाद पासून नाशिकला 20च्या स्पीडने गेलो, तर माझा ऍव्हरेज किती झाला सर, 20च झाला, कारण तुम्ही सेम स्पीडने गेले. बरं, आता मी औरंगाबाद नाशिक करताना काय केलं माहिती का, औरंगाबाद ते सपोज मध्ये लागला मला एखादं गाव लागलं, त्या गावापर्यंत मी एक्स नावाचं गाव लागलं, त्या गावापर्यंत मी 20च्या स्पीडने गेलो. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या गावापर्यंत मी 40च्या स्पीडने गेलो आणि त्याच्या पुढचं अंतर मी ते 60च्या स्पीडने गेलो. मी काय केलं, माझा वेग बदलत राहिलो. मग जेव्हा माझा वेग बदलला तेव्हा माझी ऍव्हरेज स्पीड काय असणार, म्हणजे काय माझा ओव्हरऑल वेग किती असेल, हे कसं काढायचं हे आपण आता बघणार आहोत. नेहमी एक्झामला हेच क्वेश्चन येतात की ए पासून बी पर्यंत 20च्या स्पीडने जाणार, बी पासून सी पर्यंत 30च्या स्पीडने जाणार, सी पासून डी पर्यंत काय फलाण्याच्या स्पीडने जाणार, तर त्याची सरासरी वेग किती हा एक्झामला प्रश्न असतो. आणि जे वेगवेगळे सिनारिओ पण उत्पन्न होतात ते आपण एकदम शॉर्ट अँड स्वीट मध्ये बघणार आहोत, कोणताही फॉर्म्युला न रटता. बघा, आपण आता जो टर्म बघणार आहोत त्याला बोलतात सरासरी. सरासरी वेग. बरं, आता सरासरी वेग काढायचा कसा हे महत्वाची गोष्ट. याच्यामध्ये ना मी याला दोन याच्यात डिवाइड करतो. पहिला काय बोलतो मी, याला बोलतो मी समान अंतर, आणि दुसरं बोलतो मी असमान अंतर, म्हणजे अंतर सारखं नाहीये. फक्त बघत राहा, कळेल तुम्हाला. असमान अंतर. परफेक्ट. मी याला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं, समान अंतर आणि असमान अंतर. ओ सॉरी, काय नाही, परत लिहितो. आपण काय बघत होतो, सरासरी वेग बघतो मी, सॉरी, माझे सरासरी स्पीड किती मला ते बघायचंय. त्याच्यामध्ये मी पहिलं काय बोललो, समान अंतर, आणि दुसरा काय माझा असमान अंतर. याचा तुम्हाला मी मिनिंग सांगतो काय, फक्त थोडं लक्षात घ्या. बघा, मी पहिली वाली केस इथं लिहितो, ऐकत राहा. काहीच नाही, एकदम छोटीशी गोष्ट आहे, 5 मिनिटात तुमच्या लक्षात येईल मी काय बोलतोय. बघा, हे माझं ए नावाची सिटी आहे, ही माझी बी नावाची सिटी आहे, औरंगाबाद नाशिक असं कन्सिडर करा. मी सपोज ए टू बी पहिले गेलो एक्स किलोमीटर या स्पीडने. माझी पहिला वेग किती होता, एक्स किलोमीटर पर तास हा माझा वेग होता. मी जेव्हा परत आलो ना, मी तेव्हा वायच्या स्पीडने आलो, वाय किलोमीटर पर आवर या वेगाने आलो. म्हणजे जाताना निघताना माझा वेग काय होता, वेगवेगळा होता. तर मला सांगा माझा सरासरी वेग किती हा माझा प्रश्न आहे. तर ह्या केसमध्ये काही विचार न करता माझा जो सरासरी वेग आहे ते सरळ लिहून टाकायचं, 2xy अपॉन x प्लस वाय. 2xy अपॉन x प्लस वाय हा सिंपल फॉर्म्युला आहे, त्यात काही रटण्याची गरज नाही. ऍव्हरेज आहे माझा, राईट. ऍव्हरेज कसा करणार, दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण दोघांचं ऍडिशन, आणि दोघं ज्या डिस्टन्स सेम म्हणून ट्वाइस टर्म घेतला असं लक्षात ठेवा, राईट. म्हणजेच काय, जर माझं इथं फिक्स काय होतं, माझं डिस्टन्स फिक्स आहे. बघा, इथून इथं जितकं अंतर कव्हर केलं तितकंच अंतर येतानाही कव्हर केलं. म्हणजेच काय, माझं डिस्टन्स जे ते सेम आहे, आणि ज्या केसमध्ये माझा डिस्टन्स सेम आहे त्या केसमध्ये माझा सरासरी वेग हा नेहमी 2xy अपॉन x प्लस वाय असतो, बरोबर. आता जर अंतर समान नसेल, मी पहिले ए पासून बी पर्यंत एक्सच्या स्पीडने गेलो, बी पासून एक सी पर्यंत वायच्या स्पीडने गेलो, सी पासून डी पर्यंत काहीतरी झेडच्या स्पीडने गेलो. इथे बघा, सपोज हे माझं डिस्टन्स D1 आहे, हे माझं जे डिस्टन्स आहे ते D2 आहे, आणि हे माझं जे डिस्टन्स आहे ते D3 आहे. आता इथं काय, मी वेगवेगळं अंतर वेगवेगळ्या स्पीडने गेलो, बरोबर. मी ए पासून बी पर्यंत एक्सच्या स्पीडने गेलो, ते माझं डिस्टन्स सपोज D1 होतं. बी पासून सी पर्यंत जे अंतर कापलं मी ते वायच्या स्पीडने कापलं, ते काहीतरी D2 अंतर होतं. आणि सी पासून डी पर्यंत परत झेडच्या स्पीडने गेलो, काहीतरी वेगळी स्पीड होती माझी, आणि तेव्हा माझं अंतर काय होतं, D3. ह्या केसमध्ये हा फॉर्म्युला अप्लाय होत नाही. ह्या केसमध्ये जर तुम्हाला सरासरी विचारली, ती सरळ सरळ असते टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. जर तुम्हाला हेच बोलायला गेलं तर एकूण अंतर भागिले एकूण टाइम.
एकूण वेळ हा फॉर्म्युला जातो. म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला प्रत्येक सेपरेट काढावं लागेल. याचा तुम्हाला सेपरेट अंतर काढावं लागेल, याचा अंतर, याचा अंतर, या सगळ्या अंतराची बेरीज D1 प्लस D2 प्लस D3 अपॉन तुमचा x प्लस वाय प्लस झेड हे तुम्हाला घ्यावं लागेल जर तुम्हाला वेगवेगळं असेल तर. कारण ऑब्व्हियसली वेगवेगळं नाही, त्याच्यात काही रिलेशन लावता येणार नाही, ते कॅल्क्युलेशन आपल्याला सेपरेट करावं लागेल. बरोबर. तर जर अंतर सारखं नसेल तर तुमचा सरासरी वेग, तुमचा टोटल डिस्टन्स, तुम्ही जितकं पण डिस्टन्स कव्हर केलं सगळ्यांची बेरीज करून टाका आणि लागणारे वेळ, तुम्हाला जितका पण वेळ लागतो त्या सगळ्या वेळेची बेरीज. वेळ काय असणार माझी? डिस्टन्स अपॉन स्पीड, राईट. हाच माझा वेळ असतो. तर त्या पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. आता त्याच्यात आणखी एक जी ट्विस्ट आहे ना, जी एक्झामला येते ती असते समान अंतरमध्ये. याच्यामध्ये काय करतात ना, वरती लिहितो, पहिले गेला एक्सच्या स्पीडनं, परत आला वायच्या स्पीडनं, परत गेला झेडच्या स्पीडनं, परत आला सपोज काहीतरी डब्ल्यूच्या स्पीडने. चारदा त्याने कव्हर केलं. जेव्हा दोनदा कव्हर केलं 2xy अपॉन एक्स प्लस वाय घेतलं. चारदा कव्हर केलं काय करणार? 4xy अपॉन एक्स प्लस वाय. चुकणार, लॉजिक लावू नका, फॉर्म्युला डेरिव्हेशन आहे म्हणून एक जनरल फॉर्म्युला देतो. जेव्हा दोनदा असेल, एकदा आला एकदा गेला, सरळ सरळ 2xy अपॉन एक्स प्लस वाय वापरा. पण जर त्याने ते डिस्टन्स जास्त वेळा कव्हर केलं असेल, 4 वेळा, 10 वेळा, 20 वेळा, किती पण येऊ द्या ना, काय फरक पडत नाही. यासाठी एक जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यावेळेस तुमचा सरासरी वेग असेल s बरोबर n अपॉन 1 अपॉन s1 प्लस 1 अपॉन s2 प्लस 1 अपॉन s3, जितके पण दिले तितकं, प्लस डॅश डॅश डॅश. वरती n अपॉन 1 अपॉन s1 प्लस 1 अपॉन s2 प्लस 1 अपॉन s3 प्लस 1 अपॉन s4. हा सिंपल फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला बरोबर आहे चुकीने प्रूव्ह करून दाखवा. अगदी प्रूव्ह करतो आपण. तो फॉर्म्युला या केसमध्ये पण ऍप्लिकेबल असेल. बघा, s बरोबर n काय, किती वेळा येणं जाणं केलं, किती वेळा केलं? एकदा, दोनदा. म्हणजे n ची व्हॅल्यू किती झाली रे? 2 अपॉन 1 अपॉन s1, पहिली स्पीड किती होती? x प्लस 1 अपॉन s2, नंतर स्पीड किती होती? 1 अपॉन y. s3 यायची गरजच नाही कारण तिसऱ्यांदा येणं जाणं केलंच नाही, म्हणून 2 पर्यंत थांबायचं. जितक्यापर्यंत दिलंय तितकंच कव्हर करायचं, ऍडिशनल काही घेण्याची गरजच नाही. आता याला जर सॉल्व्ह करा, याला जर तुम्ही सोडवलं तर हा प्लस 2xy अपॉन एक्स प्लस वाय परत तेच तुम्हाला भेटेल. म्हणून नेहमी जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. कधी पण येणं जाणं जर डिस्टन्स सारखं असेल तर n अपॉन 1 अपॉन s1 प्लस 1 अपॉन s2 प्लस 1 अपॉन s3. याच्यात काही लक्षात ठेवण्यासारखं नवीन नाहीये, सिंपल फॉर्म्युला आहे तो, तेवढाच अप्लाय करायचा. तुम्हाला कोणतंही फलानं ढालानं विचारू द्या, काहीच फरक पडत नाही. एकच फॉर्म्युला काफी आहे तुमचं कोणतंही आन्सर चुटकीमध्ये काढण्यासाठी. आणि जर डिस्टन्स सारखं नसेल तर मग लढायची गरजच नाही, तुम्हाला सरळ सरळ टोटल डिस्टन्स टोटल टाइम काढावं लागेल, याशिवाय दुसरा ऑप्शन नाही. या टाईपचे खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे, याच्यात काहीही शंका ठेवू नका. तर ही होती आजची थेरी. थेरी म्हणजे काय? आजचा तुमचा जो पण थेरॉटिकल पार्ट होता, जो तुम्हाला एक्झामसाठी एक पाया रचण्यासाठी महत्वाचा तो मी सांगितला. तुम्हाला मी संपल स्पीड पासून सुरू केलं, त्याची सरळ व्याख्या दिली आणि दोघातलं रिलेशन समजून सांगण्याचा प्रयत्न केला. रिलेशन म्हणजे काय? त्याच्यामध्ये एसटी आपली बस, फक्त बसच उलटी असते. म्हणजे जर एस आणि टी हे दोन्ही बघितले, यांचेच रेशिओ एकमेकांना उलटे असतात. जर स्पीडचा रेशो 1:2 असेल, टायमाचा रेशो 2:1 होतो. बाकीचं काही येऊ द्या, काही फलन येऊ द्या, रेशो नेहमी इक्वल असतो. एक्झाम्पल, जर मला डिस्टन्सचा रेशो दिलाय 1:2 तर स्पीडचा रेशो पण तोच असणार. जर मला वेळेचा रेशो दिलाय सपोज 1:2 तर डिस्टन्सचा रेशो पण काय असणार? 1:2. फक्त स्पीड अँड टाइम मध्ये उलट होतं. नंतर आपण सरासरी वेगकडे गेलो. सरासरी वेग तुम्हाला काय बोललो? 2 भागात विभागलेला आहे. पहिला भाग काय? सारखं डिस्टन्स कव्हर करणे. मी ए आणि बी माझा डिस्टन्स सेम आहे, इथं मी किती पण चक्रा मारू द्या, राईट. जर मला त्या केसमध्ये सरासरी वेग विचारला तर डोळे दाखवून n अपॉन 1 अपॉन s1 प्लस 1 अपॉन s2 प्लस 1 अपॉन s3 गाडी चालू द्या. जितक्या वेळात चक्रा मारल्या तितक्या. n काय? सर किती चक्रा मारल्या, तो झाला n. आणि खाली सिंपल स्पीड लिहा, झाला तुमचं, बाकी काहीच मेहनत नाही. आणि जर डिस्टन्स सेम नसेल, ए पासून बी पर्यंत जे डिस्टन्स होते सपोज एका स्पीडने गेला, बी पासून सी पर्यंत वेगळं अंतर वेगळ्या स्पीडने गेला, तर ह्या केसमध्ये जर सरासरी वेग काढायचा असेल तर मला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, लागणाऱ्या टोटल वेळाची बेरीज करून टाका. लागणारा टोटल वेळ, जो पण वेळ लागला त्याची बेरीज करून टाका. तर लागणारा टोटल वेग, टोटल अंतर आपण लागणारे टोटल वेळ याची बेरीज म्हणजे काय? तुमचा सरासरी वेग. तर इतकं जर कळलं असेल, छोटे छोटे पॉईंट नोट डाऊन करून घेतले असेल, तर आपण आता बिलकुल योग्य आहोत एक्झामचे प्रॉब्लेम अटेम्प्ट करण्यासाठी. चला सुरू करूया आजचा पहिला प्रॉब्लेम पासून. मी आशा करतोय प्रॉब्लेम तुम्ही खूप पटापट आणि खूप असे ओळखाल जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्यात तर. पहिल्या प्रॉब्लेम सुरू करूया. आतापर्यंत जे बेसिक झालं त्याच्यावरच डिपेंड आहे, त्याच्यामुळे घाबरून जायचं नाहीये. प्रॉब्लेम काही असू दे, आपले बेसिक क्लिअर ठेवा, तुम्ही तो प्रॉब्लेम एक्झामला आरामात उडवशाल. वाचा पहिला प्रॉब्लेम वाचा.
मला कळेल तुम्हाला कितीपर्यंत आता समजलंय. एक कार 75 किलोमीटर अंतर ताशी 25 किमी वेगाने पार करते, तर पुढील 25 किलोमीटरचा प्रवास ही 5 किलोमीटर वेगाने करते आणि 50 किलोमीटरचा प्रवास ताशी 25 किलोमीटर वेगाने करते, तर गाडीचा सरासरी वेग किती हा प्रश्न विचारलाय. सगळ्यात पहिला प्रश्न माझा तुम्हाला असेल, इथं जो सरासरी वेग आहे त्याच्या पहिल्या भागात पडणार की दुसऱ्या भागात. तुम्हाला दोन पार्ट सांगितलेले, समान अंतर आणि असमान अंतर. सर इथं डळाडळ दिसतंय, एकदम क्लिअरली दिसतंय की सर अंतर वेगवेगळं आहे, राईट. पहिले त्याने 75 किलोमीटर अंतर काहीतरी वेगळ्या स्पीडने केलं, नंतरचं 25 किलोमीटर अंतर काहीतरी वेगळ्या स्पीडने केलं आणि 50 किलोमीटरचं अंतर जे ते काहीतरी वेगळ्या स्पीडने केलं. तर मग आता मला सरासरी वेग विचारलाय, कसं जाणार बघा. मी सर मला ज्या गोष्टी दिल्या ना ते लिहून घेतो. बघा माझा अप्रोच बघा, हाच अप्रोच तुम्ही तुमच्या एक्झामला ठेवणार ना तर तुम्ही तो प्रॉब्लेम खूप आरामात ओढवणार. बघा मला पहिले काय दिलंय, मला काहीतरी अंतर दिलंय, त्याला मी डी लिहितो, डिस्टन्स. याच्यामध्ये काहीच नाही, नोटिफिकेशन मी सगळीकडे फॉलो करणार आहे. मी एकदम हळूवार पहिला प्रॉब्लेम घेतोय जेणेकरून तुम्हाला माझा पॅटर्न लक्षात येईल, मी कसा अप्रोच करतोय. आणि नंतर जी मला दिलंय ना स्पीड दिलीये, म्हणजेच काय मला वेग दिलाय. बघा पहिले किती दिलंय, 25 किलोमीटर अंतर आहे. पहिलं अंतर सर 75 किलोमीटर आहे. नंतरचा हे किती वेगाने केलं सर, 25 वेगाने जातोय, म्हणजे जी स्पीड किती आहे 25. नंतर काय पुढे 25 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे पुढचा प्रवास किती आहे 25 किलोमीटरचा, तो किती त्याचा वेग किती आहे 5 किलोमीटर वेगाने कव्हर करतो, म्हणजे स्पीड 5 होती. नंतर किती 50 किलोमीटरचा पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास तो 25 वेगाने जातो. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? मी काहीच नाही, मी काय फक्त जे प्रॉब्लेम मध्ये दिलं होतं ते ऍज इट इज मांडलं की आता हा प्रॉब्लेम बघायची गरज नाही. बघा मी इथून सांगतो, तो 75 किलोमीटर डिस्टन्स 25 स्पीडने कव्हर करतो. ते पुढचं 25 किलोमीटर डिस्टन्स हे जे तो ते 5 किलोमीटर ह्या स्पीडने जातो आणि 50 किलोमीटर डिस्टन्स जे ते 25 किलोमीटर वेगाने जातोय. म्हणजेच मला काय डिस्टन्स आणि स्पीड दिले वेगवेगळे आहे. मला सरासरी जो आहे तो वेग विचारला, कसा काढणार सर, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल स्पीड. मला काय त्याचं कव्हर केलं टोटल डिस्टन्स काढावं लागणार. डिस्टन्स प्रमाणे अंतर भेटून जाणार. किती अंतर भेटणार सर, 25 50 75 आणि 75 150, म्हणजे तो टोटल किती अंतर कव्हर करतोय 150. पण भागिले काय, भागिले टोटल वेग. मी तुम्हाला सरासरी वेगचा काय फॉर्म्युला दिला होता, टोटल डिस्टन्स टीडी अपॉन टोटल टाइम. मी थोडं शॉर्टमध्ये लिहितो म्हणजे मला लिहायला सोपं आहे आणि तुम्हाला लक्षात करायला सोपं आहे. सरासरी वेग म्हणजे टीडी अपॉन टीटी, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हा फॉर्म्युला माझा केव्हा, जेव्हा वेगवेगळ्या डिस्टन्स वेगवेगळ्या स्पीडने कव्हर केलं तेव्हा. मला टाइम नाही माहिती सर, टाइम नाही माहिती तर काहीच हरकत नाही, टाइम आपण लिखता येईल. तुम्हाला स्पीड सांगितली, मी स्पीड करता काय बोललो तुम्हाला, मी एवढं एकच लक्षात ठेवायला लावलं होतं, डिस्टन्स अपॉन स्पीड, सॉरी डिस्टन्स अपॉन टाइम, बरोबर. तर माझा जो टाइम असेल तो काय असणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. म्हणजेच काय, डिस्टन्स भागिले जर वेग केला तर माझा टाइम निघतो. कोणता एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, बाकीच तुम्ही असे तोडवशाल. याच्यामध्ये जर आता ते मला टाइम काढायचा झाला तर ह्या पर्टिक्युलर केससाठी किती वेळ लागेल तर 75 भागिले 25 म्हणजे 3 तास लागेल. 25 भागिले 5 म्हणजे किती 5 तास लागेल. आणि 50 भागिले 25 म्हणजे किती 2 तास लागेल. हा झाला माझा टाइम. मी काहीच केलं नाही, डिस्टन्स अपॉन स्पीड हा सिंपल फॉर्म्युला वापरला टाइम काढण्यासाठीचा, जो तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये कव्हर केला. आता टोटल टाइम किती लागतोय माझा, 5 3 8 आणि 2 10 तास एवढा टाइम लागतोय. चला मला टोटल डिस्टन्स किती निघाला सर 150. टोटल टाइम किती लागला सर 10. तर सरासरी किती झाला 0 0 कटला, म्हणजे सरासरी तो 15 ताशी या वेगाने जाणार. ऑप्शन बी करेक्ट ऑप्शन. कळलं असेल आयडिया. याचा पहिला प्रॉब्लेम आहे, बेसिक प्रॉब्लेम आहे, गडबडून जायचं नाही. काही गोष्टी लक्षात ठेवायला थोडासा वेळही लागणार, कारण सगळ्याच गोष्टी बघितल्यावर क्लिअर होत नाही. प्रॅक्टिस करत राहूया. इतकी प्रॅक्टिस इथं मी करून घेणार आहे ना, नंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करायचा असेल ना, फॉर्म्युला तुमच्या डोक्यात ऑलरेडी असेल, कारण लॉजिक क्लिअर आहे आपलं. चला याच आशेवर सेम टाईपचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अगदी आरामात हाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आशा 8 किलोमीटर प्रति तास वेगाने 24 किलोमीटर अंतर पार करते. ताशी 9 किलोमीटर वेगाने 18 किलोमीटर अंतर कापते. पुढे ती 12 किलोमीटर अंतर ताशी 3 किलोमीटर वेगाने कापते. तर संपूर्ण अंतर कापण्यात तिला सरासरी तिचा वेग किती असेल विचारलाय. सरासरी वेग का विचारता आपल्याला, कारण वेग कॉन्स्टंट नाही, राईट. वेग हा चेंज होत चाललाय, म्हणून त्याचा आपल्याला सरासरी विचारलंय. सॉरी. चल परत मी सेम पॅटर्न फॉलो करतो. ज्यांना हा प्रॉब्लेमचं लॉजिक कळलं असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करून बघा होतंय का. बघा मला काय दिलंय सर, डिस्टन्स दिलंय आणि मला काय दिलंय सर, वेगवेगळ्या स्पीड दिलाय. त्याच्यावरून मी काय काढून घेईल सर, त्याच्यावरून मी टाइम काढून घेईल. कारण मला फॉर्म्युला काय लावायचा आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, टीडी अपॉन टीटी हा फॉर्म्युला लावायचा आहे. बघा
डिस्टन्स पहिले बघा, पहिले किती डिस्टन्स होतं सर 24 किलोमीटर डिस्टन्स होतं. कितीच्या स्पीडने हे केलं 8 किलोमीटर या स्पीडने गेलं राईट. 8 किलोमीटर पडतात. नंतर किती आहे ताशी 9 किलोमीटर वेगाने 18 किलोमीटर, किती 18 किलोमीटर अंतर कितीच्या वेगाने 9च्या वेगाने. पुढे काय 12 किलोमीटर अंतर कितीच्या वेगाने 3च्या वेगाने कव्हर केलं. तर मला सरासरी काय विचारली आहे, मला सरासरी वेग विचारलाय. बघा पहिले सरासरी डिस्टन्स काढून घ्या. किती येणार ते 18 आणि 12 किती झाले 18 2 20 30 आधी 54. हे काय झालं माझा टोटल डिस्टन्स झाला. हा झाला माझा टीडी. आता मला काय लागतो सर टीटी टाइम. टाइम त्याच्यावरून निघणार. टाइम काय असतो डिस्टन्स भागिले स्पीड. हा तर फॉर्म्युला आहे ना. किती येणार सर 8 त्रिक 24 9 दुने 18 3 चौक 12. 2 मिनिटं सुद्धा लागत नाही उडवायला राईट. आता टोटल टाइम काय येणार माझा तर 3 2 5 4 9. टोटल टाइम किती झाला 9. आता मला सरासरी स्पीड किती असणार सॉरी 54/9 नमसक 54 6 किलोमीटर ताशी 6 किलोमीटर. हा असेल त्याचा सरासरी वेग. किती पटकन निघणार. एक्झामला सिंपल टेबल बनवायला अगदी 30 सेकंद सुद्धा लागत नाही. पटकन टेबल बनवायचा या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं आन्सर काढायचं. जर एक एक करत गेलं खूप जास्त वेळ लागणार. टेबल फॉर्मॅट हा परफेक्ट फॉर्मॅट आहे एक्झामला क्वेश्चन अटेम्प्ट करण्यासाठी राईट. चला थोडं पुढे जाऊया. एक माणूस ताशी 4 किलोमीटर वेगाने 5 किलोमीटर अंतर चालतो व पुन्हा ताशी 2 किलोमीटर प्रति तास वेगाने 3 किलोमीटर अंतर कापतो तर त्याचा सरासरी वेग किती. परत सेम फॉर्म्युला आहे. उलट हा तो थोडा छोटा झाला. काय दिलंय तर डिस्टन्स दिलंय स्पीड दिलंय टाइम काढून घ्या. आता तुम्ही याच्यात थोडं फेमिलियर होऊन जा राईट. आता पटापट लिहिता आला पाहिजे. एक माणूस ताशी 4 किलोमीटर वेगाने कितीचा वेग आहे 4 ने किती अंतर कापतो 5 एवढं अंतर कापतो. पुढे ताशी 2 किलोमीटर प्रति तास या वेगाने 3 किलोमीटर प्रवास करतो. 3 किलोमीटर प्रवास करतोय कितीच्या स्पीडने 2 ने. बघा इथे टाइम किती लागणार आहे सर 5/4. इथे किती वेळ लागणार आहे सर 3/2 बरोबर. डिस्टन्स भागिले स्पीड. थोडं कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन मग घाबरायचं नाही सर भाग जात नाहीये काहीतरी चुकतोय का. काही चुकत नाहीये. तुमच्या कॉन्सेप्टवर इतका भरोसा ठेवा ना. बघा कॉन्फिडन्स तुम्हाला एक्झाम 90% क्लिअर करून देणार आहे. थोडा जरी कॉन्फिडन्स डगमगला तिथे आन्सर चुकतात. सोपे सुद्धा चुकतात. त्याच्यामुळे आपल्या कॉन्सेप्टवर खूप भरोसा ठेवायचा आहे. आता काय फॉर्म्युला परत तोच TD/TT. बघा टोटल डिस्टन्स किती आहे 5 आणि 3 8. टोटल टाइम किती आहे 5/4 प्लस 3/2. याला थोडं सिम्प्लिफाय करू. जर मी छेद समान करून घेतले अंशांशाचे काय होते बेरीज होते. छेद समान करणार याला पण 2 ने गुणून घेतो. याला पण किती 2 ने गुणून घेतो राईट. तर 3 दुने 6 6 आणि 5 11/8. लसावी घेऊन घेतला काहीच नाही केलं. छेद समान केला तर अंशांशाची बेरीज होती मला माहिती आहे. छेद समान करून घेतला आणि जी बेरीज केली किती आली ती 11/8 आली. आता मला TD/TT फॉर्म्युला आहे. तर माझा टोटल डिस्टन्स किती आहे सर 8. टोटल टाइम किती लागतोय सर 11/8 बरोबर. 3 दुने 6 6 आणि 5 11 11/8. याला जर थोडा सॉल्व्ह केला आता मी तर 8 किती जाणार 64/11. याला जर आणखी थोडं सॉल्व्ह केलं तर 11 1 11 11 दुने 22 11 5 55 राईट. 55 आणि 9 64. 5 9/11 दिसतंय कुठे ऑप्शन नाहीये. काय चुकतंय का आपलं 5 आणि 3 8. टोटल टाइम किती लागला 5/4 3/2. ओके 5/4 3/2 ला मी हे केलं 2 ने भाग दिला. ओके सॉरी हे माझं भागिले किती येणार 4 येणार राईट. भागिले 4 येणार ना रे पोरांनो. हे किती येणार माझं 4. थोडं कॅल्क्युलेशन हे झालं होतं 11/4 येणार राईट कारण खाली 4 आहे. आता काय माझं ऍव्हरेज स्पीड किती असणार माझी टोटल डिस्टन्स 8. टोटल टाइम किती लागला सर 11/4 राईट. याला जर सॉल्व्ह केलं तर 8 किती होणार 32 32/11. आता आन्सर येणार. हे करता लिहिता ना 11 ऍज इट इज लिहायचा. 11चा पाडा बोला 11 दुने 22 32 पेक्षा छोटा आहे म्हणून लिहायची गरज नाही. 11 त्रिक 33 सर जास्त होता ते 33 क्रॉस होते म्हणून छोटाच घ्यायचा. 11 दुने 22 22 आणि माझे 9 32 राईट. 29/11 आता ऑप्शन मध्ये आहे. आता पण नाही काय 29/11 असलं पाहिजे. 8 चौक 32/11 11 दुने ओके 11 दुने 22 22 आणि 10 32 ना रे असं काय करतात माझं स्टेबिलिटी गेली वाटतं. 10/11 बी हे तुमचं ऑप्शन असेल बरोबर. कारण बघा 11 दुने 22 22 आणि 10 32 32/11.
तर क्वेश्चन नेहमी भाग जाईल असंही नाही, राईट. नेहमीच एक्झामला भाग देऊन क्वेश्चन सॉल्व्ह होतील असं काहीच नाहीये. तुम्हाला कुठेतरी स्वतःची मेहनत घ्यावी लागणार आहे कॅल्क्युलेशन करण्यासाठी, कारण एक्झामला मार्क अशीच येत नाही. तुम्हाला कुठेतरी स्वतःला कॅल्क्युलेशन करूनही प्रूव्ह करावं लागतं. परफेक्ट. हा होता तिसरा प्रॉब्लेम. बघा पुढचा प्रॉब्लेम. ताशी 40 किलोमीटर वेगाने प्रवास करणारी कार निम्मे अंतर कापल्यानंतर 30 किलोमीटर वेग कमी करण्याचा निर्णय घेते, तर कारचा सरासरी वेग किती? आतापर्यंत जे बघितलं ते स्टेट फॉरवर्ड, ते तुमचे स्टेट फॉरवर्ड प्रॉब्लेम होते. हे याच्याकरताही सांगेल मी, कारण त्याच्यामध्ये आता तुम्हाला कळलं होतं की मला टाइम काढून घ्यायचा आहे, मला टोटल स्पीड काढून घ्यायची आहे, म्हणजे माझे जे आन्सर आहे टोटल डिस्टन्स अपॉन टोटल लाईन सॉल्व्ह होऊन जाईल. आता थोडा ऍडव्हान्स बघूया. हा प्रॉब्लेम बघा. ताशी 40 किलोमीटर अंतर कापल्यानंतर किती अंतर कापते? 40 किलोमीटर अंतर करणारी कार निम्मे अंतर कापल्यानंतर ताशी 30 किलोमीटर वेग कमी करण्याचा निर्णय घेते, तर कारचा ताशी सरासरी वेग किती विचारलं. बघा मी एक डिस्टन्स कव्हर करत होतो. पहिले ती किती वेगाने चालली होती? 40 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती, म्हणजे किती? 40च्या वेगाने प्रवास करत होती. सपोज माझं हे जे डिस्टन्स आहे ना मित्रांनो, हे बोलतो मी डी एवढं डिस्टन्स आहे. आता काय, ती अर्धा जो प्रवास आहे तो 40 किलोमीटर या वेगाने जाते. याला मी असे बोलू शकतो S1 दिलाय. जेव्हा ती निम्मे अंतर कापून घेते तेव्हा ती स्पीड किती करते? 30. माझी स्पीड टू किती झाली? 30. मला गोष्ट सांगा, निम्म म्हणजे काय? दोघं अंतर काय असणार आहे? सेम असणार आहे, कारण क्वेश्चन मध्ये दिलंय की निम्म अंतर कापल्यानंतर जी माझी स्पीड आहे ती 30 होते. कोणता टाईपचा प्रॉब्लेम आहे? आतापर्यंत जो आपण बघितला होता तो प्रॉब्लेम होता असमान अंतर, वेगवेगळ्या अंतर वेगवेगळ्या स्पीडने जात होते. इथं जर बघितलं ना तर सेम अंतर आहे. तुम्हाला पहिले प्रॉब्लेमची कॅटेगरी ठरवता आली पाहिजे. इथं जर बघितलं ना तर कॅटेगरी कोणती पडते माझी, की जे अंतर जे ते अंतर सेम आहे. पहिलं अंतर 40 ने केलं आणि उरलेलं अर्धा अंतर 30 ने केलं, म्हणजे दोघं अंतर काय? सेम आहे. जर एवढं कळालं तर सरासरी काय असते माझी? ट्वाइस XY अपॉन X प्लस Y. हे तर तुम्हाला शिकवलं होतं मी. जर अंतर सेम असेल आणि वेगवेगळा असेल तर तुम्ही डोळे झाकून हा फॉर्म्युला वापरू शकतात. आता फॉर्म्युला टाका. 2 × 40 × 30 अपॉन 40 + 30 किती झालं? 70. राईट. त्या भाग देता 0 0 गेला. राईट. याला जर थोडं भाग गेलं तर माझा 4 3 12 120 240 240 भागिले 7. याला जर भाग गेला तर 7 3 21 किती उरले? 3 उरले. 7 चोक 28 किती उरले? 2 उरले. 20 झाले. 7 दुने 14. 34.2 हा झाला माझा सरासरी वेग. ऑप्शन नंबर क आरामात मॅच होतो. काहीच कष्ट घ्यायची गरज नाही. याच्यामध्ये लॉजिक जे होतं मित्रांनो तो हे होतं की अंतर जे होतं ते समान होतं. समान अंतरासाठी तुम्हाला सांगितलं डायरेक्ट फॉर्म्युला आहे 2XY अपॉन X प्लस Y. तोच फॉर्म्युला अप्लाय करून मी आन्सर काढलाय. नेक्स्ट प्रॉब्लेम एकदा आरामात वाचायचा आहे. मी 1च मिनिटात आलो. त्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये काही असं नवीन असं नाहीये. वाचा. एक कार ए पासून बी अंतर ताशी 42 किलोमीटर वेगाने तर बी पासून ए पर्यंतचे अंतर 48 किलोमीटर प्रति तास या वेगाने कापते, तर कारचा सरासरी वेग विचारलाय. मित्रांनो जेव्हाही सरासरी वेग विचारला जातो सगळ्यात पहिले डोक्यात गोष्ट ही घालायची आहे की माझा डिस्टन्स समान एक वेगवेगळे, कारण तोच एक पॅरामीटर जो ठरवतो मला टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. हा फॉर्म्युला TD अपॉन TT वापरायचा आहे किंवा माझा 2XY अपॉन X प्लस Y वापरायचा आहे. फॉर्म्युले दोन आहेत पण तुमचा फॉर्म्युला वापरून फायदा नाही. तुम्हाला पहिले ठरावं लागणार कोणत्या फॉर्म्युला ते पडतं. इथे बघा काय सांगितलंय, ए पासून बी अंतर. चला हे ए झालं, हे बी झालं. कितीच्या स्पीडने गेली आहे? 42. नंतर बी पासून ए अंतर, बी पासून पहिले ह्या स्पीडने गेली, नंतर बी पासून एचं अंतर किती? 48 या वेगाने परत आली. तर सरासरी वेग किती मला स्पष्ट दिसतंय. म्हणजे काहीच डाऊट न घेता मी सांगू शकतो समान अंतर वेगवेगळ्या वेगाने कव्हर केलंय. सर याचा फॉर्म्युला सिंपल असतो माझा 2XY अपॉन X प्लस Y. बरोबर. हा फॉर्म्युला वापरून मी सरळ सरळ हे आन्सर काढू शकतो. आता जर मी याला सॉल्व्ह केलं तर 2 × 42 × 48 अपॉन 42 + 48. कॅल्क्युलेशन आरामात करा. 2 × 42 × 48 याला जर सॉल्व्ह केलं तर 48 50 हे येणार माझं 90.
बघा आरामात कॅल्क्युलेशन करा. पहिले मी 2 भाग देतो, किती येणार माझं 45. थोडा पेन बदलतो म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्पष्ट दिसतील. नंतर कितीने भाग देणार 3 भाग देतो. 3 1 3, 1 उरला 3 5 15. याला पण 3 भाग देणार, 3 1 3, 3 6 18. परत भाग जाईल का येत जाणार, परत 3चा भाग जाईल. तर 3 5 15. याला जर भाग दिला 3 1 3, 3 चौक 12. राईट. आता जर मी याला 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15. किती उरला 1 उरला, 5 2 10. तर 14 गुणिले 3.2, 14 गुणिले 3.2. याला जर भाग दिला 14 दुने माझे 28, 2 14 42, 2 44. 44.8 ही झाली माझी ऍव्हरेज स्पीड. ऑप्शन नंबर बी. कॅल्क्युलेशन थोडे सांभाळून करायचे, कारण एक्झामला ऑब्व्हियसली तुमचं कॅल्क्युलेटर नसणार आहे, कारण तुम्ही मोठे मोठे लॉजिक लावून घेणार. आणि कॅल्क्युलेशन मध्ये जर मित्रांनो प्लस मायनस केलं मग संपलं, मग थोडं अवघड आहे. राईट. त्याच्यामुळे आरामात कॅल्क्युलेशन करायचे. आशा करतो प्रॉब्लेम समजला असेल. याच्यामध्ये काहीच नव्हतं. एक पॅरामीटर जो फिक्स होता की माझं डिस्टन्स सेम आहे आणि स्पीड व्हॅरी झाली. राईट. वेगवेगळ्या स्पीडने त्याने कव्हर केले तर माझा ऍव्हरेजचा सरळ सरळ हवाला प्रॉब्लेम येणार आहे, हवाला फॉर्म्युला येणार. नेक्स्ट प्रॉब्लेम. आपण एक मस्त प्रॉब्लेम आहे, आरामात प्रॉब्लेम वाचा आणि बघा जमतंय का. राईट. अगदी सिंपल हाही प्रॉब्लेम आहे, फक्त लॉजिक थोडं कॅल्क्युलेशन करण्यात थोडी मेथड बदलेल, पण बाकी सगळं सेम जाणार. बघा, माणसाने एकूण प्रवासाचा 1/4 भाग कारने आणि 2/3 बसने व उर्वरित 77 किलोमीटर रेल्वेने केला तर त्याचा एकूण प्रवास किती. आता भाऊने काय केलं माहिती का, भाऊने प्रवास करायला पहिले तो कारने गेला, नंतर बसने गेला आणि उरलेलं जे अंतर आहे ते कशाने गेला, रेल्वेने गेला. तर आता विचारलं तर सरासरी वेग किती मला विचारलंय. बघा नवीन प्रॉब्लेम आहे, मी सांगतो लक्ष द्या, स्वतःचा अटेम्प्ट मारू नका. ह्या टाईपचा प्रॉब्लेम कव्हर नाही केलाय. बघा मी काय बोलतो, मी याच्यामध्ये ना एकदम बेसिक आणि शॉर्टकट ट्रिक वापरणार आहे, जी ना तुम्ही ती जर यूज केली ना, मी सांगतो 30 सेकंद सुद्धा लागणार नाही या टाईपचे प्रॉब्लेम उडवायला. बघा पहिले किती केला त्याने, 1/4 एवढा प्रवास केला. नंतर किती प्रवास केलाय, 2/3 एवढा प्रवास केलाय. एकूण प्रवास किती केलाय नाही माहिती सर. एकूण प्रवास किती केला माहितीये नाही माहिती, पण एकूण प्रवासाचा 1/4 त्याने कारने केलाय, 2/3 किती केला बसने केलाय. एकूण प्रवास मी मानून घेतो. सर मी काय मानू, कोणताही नंबर मानला चालेल का, चालेल कोणताही मारा, पण कॅल्क्युलेशन सिंपल कला नंबर मानला तर मजा येणार, प्रॉब्लेम लवकर जाणार. काय करायचं माहितीये, त्याचा लसावी घेऊन घ्या. लसावी म्हणजे काय, 1/4 आणि 2/3चा लसावी म्हणजे काय, आपण सिंपली छेदाचा लसावी घेतो. 4 आणि 3चा लसावी घेतो. 4चा 3चा लसावी किती येणार सर 12. कसा काढला, मोठा नंबर घ्यायचा, मोठ्या नंबरचा पाडा तोपर्यंत म्हणत राहायचा जोपर्यंत छोट्या नंबर मध्ये तो येत नाही. हे मी माझ्या मागच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला भरपूर समजून सांगितलंय. राईट. वेळ आणि काम मध्ये आपण हेच काम केलंय. राईट. तर लसावी किती झाला 12. आता लसावी 12 आहे, तर 12च्या 1/4. आता त्याने प्रवास किती केला बघा, टोटल मला कळलं की टोटल तो 12 एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. 12चा 1/4 म्हणजे किती झाला 3. 12चा 2/3 म्हणजे किती झाला, 2/3 गुणिले 12 म्हणजे किती झाला, 3 चौक 12, 4 2 8. राईट. म्हणजे त्याने एकूण प्रवास किती केला, 8 आणि 3 11 एवढा प्रवास केला. मला सांगायचं आहे की पहिले त्याने 1/4 केला. 12चा 1/4 म्हणजे किती 3. 12चा 2/3 म्हणजे किती माझा 8. म्हणजे एकूण प्रवास किती झाला 11 एवढा प्रवास केला. पण तो टोटल प्रवास किती करतोय 12. एक हा प्रवास उरतोय, तोच उर्वरित प्रवास किती दिलाय 77 दिलाय. मला सांगा 11 केला म्हणजे उरला किती 1. या 1ची किंमत मला किती दिलीये सर, 1ची किंमत 77 दिलीये. ते किती बोलता 77 उरला, मी बोलतो किती उरला 1 उरला. म्हणजे तो 1 कोणाचा इक्विव्हॅलंट आहे 17चा. आता मला काय विचारलं, एकूण प्रवास विचारलाय म्हणजे मला 12ची किंमत विचारली. कळलं असेल, व्हेरी गुड. नसेल काय मी रिपीट करेल, पण ही टेक्निक जर मित्रांनो तुम्ही वापरली ना, तुम्ही प्रॉब्लेम ना असे ओढवशाल. बघा प्रॉब्लेम 10 पद्धतीने सॉल्व्ह होतात. एक्झामला 100 टाईपचे मुलं बसलेले असतात, 100 टाईपचे मुलं तो प्रॉब्लेम अटेम्प्ट करतात आणि वेगवेगळी मेथड लावतात. मेथड तीच बेस्ट असते जी कमी वेळात परफेक्ट आन्सर देणार, आणि मी म्हणतो ही मेथड त्या पूर्ण कॅटेगरीमध्ये बसते. सॉल्व्ह करा. तर माझे टोटल माझं सरासरी किती येणार, एक्स इक्वल्स टू, मला टोटल सरासरी वेग विचारला. राईट. एक्स इक्वल्स टू किती येणार माझं, बघा जास्त करायची गरज नाही. 12 ने 7 गुणा 12 84 म्हणजे माझा एंड डिजिट किती आहे 4 आहे. कुठे दिसतोय 0004, म्हणजे आन्सर जे असणार 924 असणार. पूर्ण कॅल्क्युलेशन कशाला करू मी, मला जर युनिट डिजिट कळला, एकच स्थानाचा अंक कळला, तर बाकीचे स्थान तर तेच असणार आहे. बघा एकच स्थान 4 आहे तर बाकी स्थान फिक्स होणार. तर एकच स्थानात 2 नंबर असेल तर मी पुढच्या दशक स्थानाची किंमतही काढून घेणार. राईट. तर या टाईपचा सिंपल प्रॉब्लेम होता, ज्यांना कळलं नसेल त्यांसाठी एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करतो. बघा टोटल मिटून टाकतो, आरामात सांगतो.
मला सांगा तो पहिले किती प्रवास करतोय? सर 1/4 प्रवास करतोय. नंतर किती प्रवास करतोय? सर 2/3 प्रवास करतोय. एकूण प्रवासाचा 1/4, नंतर एकूण प्रवासाच्या 2/3. पण एकूण प्रवास किती मला नाही माहिती. मग मी काय केलं, याचा लसावी घेतला. 4 आणि 3 चा लसावी सर 12. आता तो टोटल किती प्रवास करतोय? पहिले 12चा 1/4 एवढा प्रवास करतोय, नंतर 12चा 2/3 एवढा प्रवास करतोय. म्हणजे त्याने टोटल किती प्रवास केला? सर 4 त्रिक 12 प्लस 3 चौक 12, 4 दुनी 8 बरोबर 11. म्हणजे त्याने 11 एवढा प्रवास केला. पण टोटल प्रवास किती? 12. म्हणजे एक एवढा प्रवास उरला जो तो कशाने करतोय? रेल्वेने करतोय. एक एवढा प्रवास त्याचा उरलेला आहे. आणि प्रॉब्लेम मध्ये काय दिलं? एकची किंमत मला 77 दिली आहे आणि मला एकूण प्रवास विचारलाय, म्हणजे मला 12ची किंमत विचारली. तर मी सरळ सरळ या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करेल. 12 गुणिले 77 इक्वल्स टू 924. ऑप्शन नंबर डी. ह्या प्रॉब्लेमला अशा पद्धतीने अटेंड करशाल तर विश्वास ठेवा, तुम्हाला जर 2-3 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली ना, तुम्ही लिहिणार पण नाही. तुम्ही प्रॉब्लेम असा उडवशाल. लसावी एकदा माइंडमध्ये काढला तर मला 11 कळून जाणार. 11 तुम्ही तोंडावरच काढणार. उरला एकची किंमत तुम्ही 77 मारणार, तर बाकीच्या ज्या किमती तुम्ही आरामात उडवशाल. इतका सिंपल हा प्रॉब्लेम आहे. चला गाडी थोडी पुढे नेऊया. सेम टाईपचा आहे. थोडं तुम्हाला देतो आता मी. ज्यांना माझा पॅटर्न कळला असेल ना, त्यांनी नक्की हा प्रॉब्लेम अटेंड करा. मला आन्सर सांगायचं. तुम्हाला याचा आन्सर आलंच पाहिजे मित्रांनो, कारण सेम टाईपचा प्रॉब्लेम बघा. माणसाने एकूण प्रवासाचा 5/18 भाग कारने, 7/20 बसने आणि 26 2/3 पर्सेंटेज नीट बघा, पर्सेंटेज दिलंय, रेल्वेने केला आणि उरलेला 1330 मीटर प्रवास हा पायी केला. तर एकूण प्रवास किती केला मला हे विचारलंय. बघा परत मी तेच करतो. पहिले सर किती केला? सर 5/18. नंतर किती केला? सर 7/20. नंतर किती केला? नंतर जो केला थोडं कॅल्क्युलेशन करतो मी. किती दिलंय मला? बघा 26 2/3%. पहिले सॉल्व्ह करून घेतो. बघा 25 ते 75 बरोबर आणि 3 88 राईट. 88 आणि माझे 25 त्रिक 75 जाणार. 75 आणि माझे 3 बरोबर 82 80. म्हणजे किती झाले माझे? 80/3. पर्सेंटेज म्हणून खाली मी 100 ने गुणून घेणार. काहीच करत नाहीये, सॉल्व्ह करून घेतोय. पर्सेंटेज म्हणजे काय? भागिले 100 असतो. 26 2/3 म्हणजे किती झालं माझं? 26 त्रिक झाले माझे 88 2 78 आणि 2 80 भागिले 3 राईट. याला जर सॉल्व्ह केलं मी तर हा सिम्पली काय 0 कटला म्हणजे माझा 8/30. याला आणखी सोडवलं तर 2 चौक 8 2 15 30 म्हणजे 4/15. म्हणजे पुढचा किती माझा? 4/15. इथं फक्त हा टर्म डायरेक्ट दिला नव्हता, थोडं सोडवण्याची गरज होती. आपण सोडून घेतलं, काहीच होत नाही राईट. आता हा पार्ट तर कळाला तुम्हाला राईट मी कसा घेतला. आता मला काय दिलं माहिती का? एवढा प्रवास केला कोण? बघा 5/18 टोटल प्रवासाचा 5/18 त्याने कशाने केला? कारने केला. टोटल प्रवासाचा 7/20 बसने केला. टोटल प्रवासाचा 4/15 हा रेल्वेने केला आणि उरलेला काहीतरी असेल ते दिलंय. पण मला टोटल प्रवास किती दिलंय का? नाही दिले. टोटल प्रवास किती नाही दिले ना. मी मानून घेतो. काय मानू सर? परत लसावी 18 20 आणि 15चा लसावी किती मला सांगा. करून बघा. यांचा लसावी जाणार 180. म्हणजेच काय टोटल अंतर मी आता 180 मानून घेतो बरोबर. आता जर मी 180 मारलं तर प्रवास किती करतोय? सर टोटल प्रवासाचा 5/18 हा कशाने केला? हा कारने केला. प्लस टोटल प्रवासा म्हणजे 180चा प्लस 7/20 हा कशाने केला? हा केला बसने. प्लस टोटल प्रवासाचा 4/15 हा कशाने केला? हा केला रेल्वेने. एवढा त्याने टोटल प्रवास केला. याला जर सॉल्व्ह केलं तर बघा 18 10 180 50. याला जर सॉल्व्ह केलं पहिले 0 जाणार 92 18 राईट. 7 63 प्लस याला जर सॉल्व्ह केलं तर 15 1 15 किती उरले माझे? 3 उरले. 15 2 30 12 चौक 48 राईट. याला जर मी सॉल्व्ह केलं तर माझे जाणार हा 161 करून बघा 161 जाणार. म्हणजेच काय त्याने 5/18 7/20 आणि 26 2/3% म्हणजे 161 एवढा प्रवास केला. कोणाच्या कंपेअर मध्ये? 180च्या कंपेअर मध्ये. तर उरलेला प्रवास किती असेल? सर टोटल 180 होता, त्याच्यापैकी 161 ऑलरेडी करून घेतला. आता टोटल उरलेला प्रवास किती असेल माझा? 161 आणि 9 170 आणि पुढचे 10 म्हणजे 19 एवढा प्रवास उरला. आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये 19 उरला. प्रॉब्लेम बोलतोय किती उरला? उरलेला प्रवास किती दिलाय? 1330. म्हणजे मला 19ची जी किंमत आहे ती किती दिली आहे? 1330 दिली आहे. किती दिली मला? 1330. मला काय विचारलं तर एकूण प्रवास किती? एकूण किती आहे? तर मला 180ची तर किंमत विचारली आहे.
कळलं ना? मला उरलेलं किती दिलं होतं? 1330 दिलं होतं. या 1330 ची किंमत मला जी आहे ती किती दिली आहे? 19 दिली. मला इथे माझा टोटल प्रवास 161 निघाला. मी टोटल किती मानून घेतला होता? 180. सर दुसरा नंबर मानला चालेल का? तुम्ही काही मानून घ्या, काहीच हरकत नाही. पण लसावी मानला तर कॅल्क्युलेशन सोपी जाणार, नाही तर फ्रॅक्शन बरोबर खेळत राहणार, एका प्रॉब्लेमला 15-20 मिनिटं घालवणार. म्हणून लसावीच घ्यायचा नेहमी. तर लसावी किती घेतला? 180. म्हणजे टोटल प्रवास मी किती मानून घेतला? 180 मानून घेतला. आता जर मी 180चा 5/18, 180चा 7/20 आणि 180चा 4/15 एवढा प्रवास त्याने केलाय, ते जर मी केलं तुम्हाला कळलं 161 आहे. 161 केला. टोटल किती होता? 180 होता. त्याच्यापैकी किती केला? 161 केला. म्हणजे उरला किती? सर 19 उरला. पण मला उरलेला किती दिले? 1330. म्हणजे 19ची किंमत मला किती दिली आहे? 1330 दिली आहे. आता मला 180 ची किंमत विचारली आहे. याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर काहीच करायची गरज नाही. हा याच्या किती पट आहे बघा. तर बघा एका पकडा 9. 9चा असा कोणता नंबर आहे जो जर मल्टिप्लाय केला तर 3 येतो? 9×7 63. म्हणजे हा याच्या 70 पट आहे. तर हा पण याच्या किती पट असला पाहिजे? हा पण याच्या 70 पटच असला पाहिजे. याला जर सॉल्व्ह केलं तर किती येणार हा माझा? 180 गुणले, मला 180 गुणले 70 करायला होता तुम्ही, राईट? याला जर सॉल्व्ह केलं तर 856 हा 18×7 किती येतात? 26 असे आणि 2 शून्य ॲज म्हणजे 26 येणार. पण मित्रांनो पण अतिशय महत्वाचं, डेटा कशामध्ये दिलाय? हा मला मीटर मध्ये दिलाय. म्हणजे हा पण काय असणार माझा? हा माझा मीटर मध्येच असणार. पण माझं जे आन्सर आहे ते किलोमीटर मध्ये. याला जर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर मला काय 3 शून्य इकडे वाढवावं लागेल. म्हणजे 12.6. ऑप्शन आहे कुठे? येस, ऑप्शन नंबर डी. याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो ना, एक्झामला पुरेपूर ट्राय करेल की तुम्हाला हा डेटा थोडा फ्रॅक्शन फॉर्म मध्ये देणार, थोडं तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरज पडेल. पण घाबरायचं नाही, तुम्ही प्रॅक्टिस करत राहा मित्रांनो, तर तुम्ही आरामात उडणार. हे कॅल्क्युलेशन पटकन करायचंय. लॉजिक तुम्हाला मी देतोय, राईट? मी तुम्हाला लॉजिक देऊ शकतो, कॅल्क्युलेशन मी तुम्हाला नाही देऊ शकत. ते तुम्हालाच करायचे. त्याच्यात जर ते फास्ट करायचे असेल तर जी महत्वाची गोष्ट तुम्हाला करायची ती काय करायची? तुम्हाला प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस करत राहा, प्रॉब्लेम असे उडणार, राईट? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, जमतोय का?